तर माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील असं किशोर पाटील यांनी म्हटलेलं आहे। माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेऊन भाजपा माझ्या अंत्ययात्रेची तयारी करत आहे असा सवाल देखील यावेळेला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपला विचारलाय। शिवसेना आणि मित्र पक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी आहे का असा आरोप देखील किशोर पाटलांनी केलेला आहे। विरोधात लढलेल्यांना भाजपा पक्षात घेतलं त्यामुळे किशोर पाटलांचं बोलणं योग्य असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। ज्या ज्या लोकांना त्यांनी घेतलेलं आहे यांचावाला मागचा कार्यकाळ त्यांनी तपासावा, परंतु आता त्यांची घोषणाच आहे, कोणीही आलं तर त्याला घ्या, कसाही असला तर त्याला घ्या। त्याच्यामुळे आता ते वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होतील अशी अपेक्षा करू। आता तर शिवसैनिकांचं आहे, तुम्ही एका बाजूला हे सगळे माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेताय, म्हणजे उद्याची माझी अंत्यविधीचीच तयारी करताय ना तुम्ही। भाजपची ही पॉलिसी आहे की जिथे शिवसेनेचा आमदार असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा आमदार असेल तिथं गोड बोलून त्यांच्या लोकांना घुसवायचं, त्यांची ताकद वाढवायची आणि भविष्यात त्यालाच खतम करायचं। ही पॉलिसी भारतीय जनता पक्षाची आहे। दलितांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर भाजपचे तालुका अध्यक्षच त्यांच्या विरुद्ध उभे होते आणि आज आपण जर पाहिलं असेल त्याच माणसाला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे। जे विरोधात दिलीप वाघ होते त्यांना प्रवेश दिला आहे, मुभाटाच्या त्यांच्या सख्या बहीण होत्या त्यांनाही प्रवेश दिला आहे। तर साहजिक आहे त्यांना हे चित्र दिसतंय की जे माझे सगळे विरोधक माझ्या विरुद्ध आमदारकी लढले त्यांनाच तुम्ही जर इथे प्रवेश देत असाल तर साहजिक त्यांचं बोलणं उचित आहे। आणि मला तरी असं वाटतं की जी नियमावली महाराष्ट्र लेवलला ठरलेली आहे ती नियमावली सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि ती पाळली नसल्यामुळे त्यांनी एकटा चलोरे नारा या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढायच्या आहेत। असं असताना आमदार किशोरप्पा पाटील यांनी एकतर्फी एकला चलोरे अशी जी घोषणा केली आहे, मला वाटतं ती घोषणा दुर्दैवी आहे आणि प्रत्येक पक्षाला आपला पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे ज्यांची इच्छा भाजपमध्ये येण्याची असेल त्या प्रत्येकाचं स्वागत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करणार आहोत।